आपण पाहत असलेल्या विविध भौमितिक आकृत्यामध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत वर्तुळ याचा। आता वर्तुळ म्हणजे काय तर बघा, एका केंद्रबिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूच्या संचास वर्तुळ असं म्हणतात। आता या ठिकाणी S हा या ठिकाणी केंद्रबिंदू दिलेला आहे आणि या S पासून समान अंतरावर जे काही बिंदू आहेत जसे की Q आहे, B आहे, P आहे, या सर्व बिंदूंना जोडणारी जी रेषा आहे या संचास वर्तुळाचं म्हणतात। वर्तुळ केंद्र। वर्तुळाचा केंद्र हा एक बिंदू आहे जिथे आपण वर्तुळ काढताना आपल्या होका यंत्राचे टोक ठेवतो। सोबतच्या दिलेल्या आकृतीमध्ये S या ठिकाणी आपण होका यंत्राचे टोक ठेवलेले आहे, म्हणून S हे वर्तुळाचे केंद्र आहे। वर्तुळाची त्रिज्या। वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावरील कोणतेही बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिज्या असे म्हणतात। सोबतच्या आकृतीमध्ये रेख SP ही त्रिज्या आहे। ज्याप्रमाणे या आकृतीमध्ये SP ही त्रिज्या आहे, त्याचप्रमाणे वर्तुळामध्ये असंख्य त्रिज्या काढता येतात। व्यास। वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या व वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास वर्तुळाचा व्यास असे म्हणतात। या आकृतीमध्ये बिंदू P व बिंदू Q यांना जोडणारा रेषाखंड S केंद्रबिंदूमधून जातो, म्हणून रेख PQ हा वर्तुळाचा व्यास आहे। ज्याप्रमाणे वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात, त्याचप्रमाणे एका वर्तुळात असंख्य व्यास काढता येतात। आणि एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची आहे, वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो। समजा SQ या त्रिज्येचे माप 3 सेंटीमीटर आहे, तर SP या त्रिज्येचे मापही 3 सेंटीमीटरच असेल। मग QP याचा जर विचार केला तर व्यास QP याचे जर आपण माप काढले तर 3 अधिक 3 बरोबर होते 6। याचाच अर्थ वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो। वर्तुळाची जिवा। वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास वर्तुळाची जिवा असे म्हणतात। सोबतच्या आकृतीमध्ये वर्तुळावरील बिंदू Q आणि B यांना जोडणारी रेख QB ही वर्तुळाची जिवा आहे। वर्तुळाला असंख्य जिवा असतात। वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जिवा असते। वर्तुळाचा परिघ। वर्तुळाच्या गोलाकार भागास वर्तुळाचा परिघ असे म्हणतात। आकृतीत दिसणारी वर्तुळाकार कडी जर एका जागी तोडली व सरळ केली तर तिची लांबी म्हणजेच वर्तुळाचा परिघ होय। वर्तुळाचा परिघ काढण्यासाठी आपण 2πr या सूत्राचा वापर करत असतो। वर्तुळाचे क्षेत्रफळ। वर्तुळाच्या परिघाने मर्यादित केलेले व व्यापलेले एकूण क्षेत्र म्हणजेच वर्तुळाचे क्षेत्रफळ होय। वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr² हे सूत्र वापरतात।